आपण ना चिमणी उड कावळा उड खेळूया. हा चिमणी उडाली, कावळा उडाला, गरुड उडाला, गौरव मोरे उडाला, तू हरला. आम्ही ना तुला फसवलं. कसं काय? अरे गौरव मोरे उडतो, मी ऐकलंय. तो हास्य त्याच्या जीवावर उडतो. चल काय पण बोलतोस. तुम्ही ना नेहमी मला असंच चिडवता आणि असंच खोटं करता. मी ना तुमच्यासोबत खेळणार. शांत होणार नको ना, दांगडो करू रे, नका कल्ला करू. नीट हळू शिवाली, हळू बाबा खाली ठेवतो नागो बाई. बाबा हळू. बाबा शिवाली हळू बेटा, सावकाश. ए शिवाली, 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 शिवाली. शिवाली मस्ती करायची नाही हा. आणि बाबा तुम्ही सुद्धा चांगल्या आजोबांसारखं राहायचं. हा हे असं सारखं आयुष्यभर कच खाल्ले ना, म्हणून असं झालंय तुमचं ते. असे कोणाचे बाबा असतात का? हा नसतात की नाही मला सांगा. हा शिवाली मस्ती करायची नाही हा बेटा. नमस्कार. हे माझे बाबा. नमस्कार. आपले आहे बाबा ओळख, रोज नाही का भेटतो, त्यांना नमस्कार करा. नमस्कार. हे शिवाली, हे टकलू कोण आहेत? दत्तो, मोठ्या माणसांबद्दल असं बोलायचं नाही बेटा. दत्तूला वाईट वाटलं, दत्तू पाया पडतो. अरे बेटा, हे उठ मला उठ. आई ग, किती ग तो गोड, किती ग ते मऊ मऊ. दत्तू असं नाही करायचं बेटा. असं नाही करायचं. दत्तूला वाईट वाटलं, दत्तू पाया पडतो. अरे नको, अरे नाही बेटा, सारखं. अरे बापरे, खूपच संस्कारी आहे. ये इकडे येऊन बस बेटा, तिकडे जा. हा नाही, मी काय नेहमी शिवाली इकडे येते. आज मी माझ्या बाबांना आणलेला आहे. असं का? काय मला जरा 2 तास महत्वाचं काम आहे, एक फंक्शन आहे, जाऊन यायचंय. आणि आमची ही पण आहे, ती पण जरा बाहेर गेलेली आहे. तर बाबा इकडे जरा 2 तास थांबले तर चालतील ना? म्हणजे शिवाली काय हरकत नाही. 2 तासांनी आली की मग हिला घेऊन जाईल. चालेल. बाबा या, मी तुम्हाला बसवतो. या आजोबा या. नका आरामात. बाबा असं करू नका. या सगळे दचकतात तिने मग. बरं ठीक आहे, मग तुम्ही या, मी येतो 2 तासांनी. तेवढं जरा आज एवढी हेल्प करा. चला. आपण डोकेमॉन खेळूयात. नाही, आपण ना फायटिंग भुशुम. काय आहे शामराव, काय आजकालचे पोरं कसले गेम खेळतात, काय डोकेमॉन काय आणि फायटिंग. तुम्हाला सांगतो शामराव, आमच्या वेळेस ना गेम असायचे. तुम्हाला सांगतो, आमच्या वेळेस ना असे भातुकलीचा खेळ खेळायचो आम्ही. बरोबर आहे आजोबा, पण आता काय हे मॉडर्न पोर आहेत, त्यांना असे महागडे खेळणे लागतात. नाही, पण आपण पोरांना सवय लावायला पाहिजे ना. आपण त्यांना आवड लावून द्यायला पाहिजे. मुलांनो, तुम्ही भातुकलीचा खेळ खेळणार का? भातुकली हा म्हणजे बावला बावलींचा खेळ. म्हणजे अगं डॉली ग. हा चला, मग आता इकडे असे घ्या, हे दोन्ही बावल्या इथे असं घ्या तुम्ही. इथे घ्या, आरामात. चला. आणि आता आपण ठरवून घेतो. तर आता हे 2 बावली, हा बावला, ही बावली. आता आपण यांचं दोघांचं लग्न लावायचं. शांत बस शिवाली. अगं गुच्चू पठाना, बस बसून घे तू. चला लग्न. तर आता हा मुलगा, ही मुलगी, आता या दोघांचं आपण लग्न लावायचंय. तुम्ही 3 जण मुलीकडचे, आम्ही 3 जण मुलाकडचे. ठीक आहे, चला लग्न करायचं आता. पण हे लग्न होणार नाही, हे लग्न
हुंडा मोडला. आजोबा का अरे नवऱ्या मुलीला तुम्ही फ्रॉक वर आणलात लग्नासाठी, अजिबात चालणार नाही. आम्हाला चालेल चालेल आम्हाला. चालेल कसं, चालेल कसं, अजिबात चालणार नाही. अरे आपलं खानदान कुठलं आहे, त्याची परंपरा काय आहे. हे बघा, नवऱ्या मुलीला साडी पाहिजे, साडी चांगली पैठणी. साडी नको, साडी तर आपली मम्मी कुठे घालते साडी, ती तर ड्रेस घालते ना. त्याच तर दुःख आहे ग. तुझा बाप आहे ना, तिच्या पाठाखालचा मांजर झालेला आहे, बायकोचा बैल झालेला आहे तो. नाही नाही, भातुकलीमध्ये तरी का होईना शालू पाहिजे, शालू एकदम पैठणी घेऊन या. बायकोची एखादी साडी घेऊन या तुम्ही. हा बायको साडी. मग अरे अरे आमची परंपरा आहे, खानदान केवढा मोठा आहे आमचं. हा. तुला सांगतो मुलांनो, लक्षात ठेव, लग्नात की नाही पेहरावाबद्दल आपण एकदम काटेकोर असणं गरजेचं आहे. आणि ही साडी आहे बा शालूनी. अरे बापरे, एवढं मोठी साडी आणली, हा, मग आता काय. अख्खा मंडप बांधवलेला हा, नाही. तेच म्हणत होतो एक मी. काम करूया, कातर आहे का रे, कातर. आणतो आणतो ए, कातर कशासाठी? ए, थांबा, थांबा. कात्री आहे? ए, कात्री कशासाठी? ऐका. इकडे धर साडी. आजोबा ऐका ना. एक अरे, मिनिट, बघा तर तुम्ही आधी काय करतो आजोबा, ते. काय करताय तुम्ही? असं धर. आजोबा. अरे बापरे. ए आजोबा, अरे काय केलं तुम्ही? अरे माझ्या बायकोची साडी होती ती. अरे आता ती माझ्या चकने दुबर करून टाकली, वाट लावून टाकली अरे माझी बायको. तुम्हाला माहित नाही, हा जर नवरा मुलगा जर चिडला ना, तर तो तर तुमचं जगणं तिबार करून टाकेल. हा. हे नवऱ्या मुलीला साडी नाही सौग पोरी. हा, अरे वा वा वा, असं कसं साडी व्यवस्थित साडी. साडी साडी हात चालव पटपट. हा. आमच्या ए, नवऱ्याला साडी साडी. हा, ओके. चला आता आपण यांचं लग्न लावायचं. हो, रेडी रेडी नहीं, ये शादी नहीं हो सकती. अरे लग्नासाठी अंतरपाठ कुठे आहे? हो आजोबा, कशाला काही बाई गोष्टी सुचवताय त्यांना? तुला माहित नाही आमचं घराणं केवढं मोठं आहे. अरे केवढी परंपरा आहे घराण्याची. अरे बावला बावलीचे लग्न आहे ना ते. घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका, घाबरू नका. इकडे इकडे बस बस बस. ये इकडे बाळा. आरामात आरामात. मला आहे ना एका गोष्टीचे बोलता कमाल वाटते बाप. काय बरं, हे बाळ इतका वेळ झालं हुका चू करून नाही राहिलं. एवढा चांगलं चालू आहे इथे, पण त्याचं काही नाही, झोपलेलं आहे ते आरामात. असू दे, तुम्ही त्याला काहीतरी दिलं असेल. हे आता लग्न करायचंय. अंतरपाठ आणायचं. अंतरपाठ कुठे आहे? ती साडी देऊ साडी. अशी थोतरीत देऊ तुझ्या. साडी अंतरपाठ म्हणून वापरणार आहेस. पांढरं कापड पाहिजे, पांढरं शुभ्र. हो, आजोबा आता पांढरं कापड कुठून आणायचे? नाहीये पांढरं कापड. थांबा थांबा, नाहीये. मी काहीतरी जुगाड करतो. अरे आजोबा काही करू नका ना तुम्ही, ऐका ना. हा, एक हो, मिनिट ऐका थांबा ना. थांबा थांबा. अरे, मी काय काय करते आजोबा? एक मिनिट. नाही, नाही, काय- एक काय नाही, मिनिट, इथं पांढरं. हा, एक मिनिट. अरे ओ आजोबा, 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 अरे नका ना हो, अरे तुमचे वय नाही. काय करताय तुम्ही आजोबा? पांढरं कापड मिळालं, तुम्हाला माहित नाही. माझा शर्ट काय फाडला तुम्ही? आमच्या खानदानाची परंपरा माहित नाही तुम्हाला. हा. अरे तुमच्या परंपरेच्या नादात माझी बोंबी दिसते ना इथे. हा? लग्नात काय पुरुषांची बोंबी दाखवायची परंपरा आहे का तुमची? हिरा बोंबलीत मला काय करायचंय? अंतरपाठ जरा का पोरींनो. हा, चला अंतरपाठ जरा. आता लग्न सुरू करूया. हा, बरं का? हा. बरं, मंगल अष्टका कोण म्हणणार आहे? तुम्ही. मीच म्हणू का? सगळी कामं मला सांगता बाबा. बरं ऐका. हा, चला. विशाखा समीर खांडेकर नम्रता अरुण पेडी श्याम राजपूत गौऱ्या गौऱ्या वनिता ओमकार मोरे रसिका आणि शिवाली दत्तू बने चेतना आणि पृथ्वी येतो अदन मदन प्राजक्ताच्या हातात शोची दोरी सई आणि प्रसादोक शुभमंगल सावधान थांबा. आता काय झालं? काय झालं आजोबा? हे शादी नाही हो सकती. अरे नवऱ्या मुलीने हुंडा कुठे दिलाय अजून? होंडा होंडा काय
आजोबा म्हणजे आजोबा 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 इकडे या इकडे इकडे परत तुम्हाला इकडे यावं लागेल. परत तिकडे नाही 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 नाही, तुम्ही इकडे या इकडे या आजोबा 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 अरे आजोबा आजोबा अरे काय करताय तुम्ही? अरे ती लहान निरागस मुलं आहेत ना ती, त्यांच्या मनात कशाला तुमच्या कुप्रथा भरवताय तुम्ही? हुंडा घेणं आणि देणं कायद्यानं गुन्हा आहे बरं का. हा हे आपलं ते बावला बावलींचं लग्न म्हणून आपलं जरा आत्ता बावला बावलीचं लग्न सुस्त आहे का तुम्हाला? एवढा वेळ तुम्ही बोंबलतोय तेव्हा काही नाही. बावला असो काही असो हुंडा घ्यायचा नाही पोरांनो. हुंडा घेणं म्हणजे स्वतःला जनावरासारखं बाजारात विकणं आहे. हा आणि आपण माणसं आहे का जनावर आहे? बघा बघा ती पोरं किती हुशार आहेत. ही जी आहे ना लहान गोड माणसं आहेत, त्यांच्या तुमच्यासारखे लोक आहेत ना बुरसटलेले लोक, ते असं काही बाई भरवतात आणि हळूहळू त्यांच्यात पशु पेरतात आणि मग समाजाला कीड लागून जाते. कळलं का? म्हणजे मी जर आपलं गंमत म्हणून करत. अरे काय गमती गमतीत तुमच्यासारख्या लोकांनी अख्खा समाज बिघडवून टाकला ना. आता या नवीन पिढीला काहीतरी समाज घडवू द्या बुवा. शामराव मला माफ करा, तुम्ही माझे डोळे उघडले. ओव्हर ऍक्टिंग करू नका, अजिबात ओव्हर ऍक्टिंग करू नका. माझे आजोबा आहेत मग ओव्हर ऍक्टिंग करणारच ना. अरे ते जाऊ द्या, पण आता हुंडा बिंडा नाही लेंगे. लगा शादी.